आता या 41व्या ओवीपासून माऊली मूळ भगवद्गीतेच्या श्लोकाकडे येतात. म्हणून गा पुढती सांगिजेल तुझ प्रती, पर म्हणून श्रुती डहारी लेजे. ज्या ज्ञानाविषयी श्रुतींनी देखील भरभरून वर्णन केले, ज्याला सर्वोच्च मानले, ते शुद्ध ज्ञान पार्था तुला पुन्हा सविस्तरपणे सांगण्यात येईल. येरहवी ज्ञान हे आपुले परिपर ऐसे निजाले, जे आवडोनी घेतले भवस्वर्गाधिक. हे आपले शुद्ध ज्ञान आपल्यापाशी असून देखील इहलोक स्वर्गलोक याविषयी अकारण मनी प्रेम निर्माण झाल्यामुळे हे शुद्ध ज्ञान आपल्याला परखेसारखे झाले आहे. अगा याची कारणे हे उत्तम सर्वांपरी मी म्हणे, जे वनी हे तृणे ये रे ज्ञाने. आणि पार्था, याच कारणासाठी हे परब्रह्माला जाणून घेणारे शुद्ध ज्ञान सर्वश्रेष्ठ म्हटले. हे शुद्ध ज्ञान म्हणजे साक्षात अग्नी. इतर सर्व ज्ञाने ही अगदी तृणवत आहेत. जिये भवस्वर्गाते जाणती, यागची चांग म्हणती, पारखी फुडी आथी भेदी जेया. जे ज्ञान भवस्वर्गादी तेवढेच जाणते, यज्ञयाग चांगले कल्याणकारी असे म्हणते, केवळ भेदांचीच जाणीव ज्यांना प्रकर्षाने होते, तिये आघवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने, जैशा वातोर्मी गगने गिळिजती अंती. ती सर्व ज्ञाने आत्मज्ञानाने स्वप्नवत करून टाकली, ज्याप्रमाणे वाऱ्याच्या सर्व लहरी आकाशाने गिळून टाकाव्यात. का उदिते रश्मिराजे, लोपिली चंद्रादि तेजे, नाना प्रळयांबुमाजे नदी नद. किंवा सूर्योदय झाल्यावर चंद्र आदी ग्रहतारे आकाशात लुप्त व्हावेत, त्यांचे तेजच हरपून जावे. किंवा प्रलयकालीन जळामध्ये सर्व नद आणि नद्या गडप होऊन जाव्यात. तैसे हे येणे पाहले या, ज्ञान जात जाय लया, म्हणून या धनंजया उत्तम हे. अगदी त्याचप्रमाणे आत्मज्ञान प्राप्त झाले की इतर सर्व ज्ञाने आपोआप अस्तंगत होतात. म्हणून हे धनंजया, आत्मज्ञान हेच सर्वोत्तम ज्ञान आहे. अनादिजे मुक्तता आपुली असे पांडुसुता, तो मोक्षु हाता येता होय येणे. हे पांडुसुता, म्हणून तुला सांगतो, अनादि अशी मुक्ती जी जन्मापासून आपल्यापाशीच असते, तो मोक्ष ज्यामुळे प्राप्त होतो, ते परमज्ञान खरोखरच श्रेष्ठ आहे. जयाची या प्रतीती विचारवीरी समजती, नेदिजेची संस्कृती माथा उधव. या परमज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव लाभल्यामुळे ज्ञानी विचारवंतांनी प्रपंच ज्ञानाला डोके कधी वरच काढू दिले नाही. मने मन घालून मागे विश्रांती झालिया आंगे, ते देही देहा जोगे होती चिना. खंबीर झालेल्या मनाने चंचल असलेल्या मनाला मागे सारल्यानंतर ते शुद्ध पवित्र आणि स्थिर झालेले मन मग देह पातळीवर स्वयमेव विश्रांती घेते. मग मन देहामध्ये वावरत असूनही देहाच्या स्वाधीन होत नाही, देहाला वश होत नाही. असे पुरुष देहधारी असूनही देहाच्या अधीन होत नाहीत. मग ते देहाचे बेळे ओलांडून एकेची वेळे, संवतुकी कांठाळे माझे झाले. असे हे ज्ञानी पुरुष देहाची ही वेस ओलांडून या मानसिक पातळीवर सतत रेंगाळणाऱ्या दुबळ्या देहाला कणखर मनाने मागे सारून माझ्या ह्या दिव्य स्वरूपाशी तुलना करता येईल अशा अवस्थेला सहजपणे येऊन पोहोचतात, माझ्या बरोबरीचे होतात. जे माझी या नित्यता तेणे नित्य ते पांडुसुता, परिपूर्ण पूर्णता माझी याची. हे पांडुपुत्रा, मी नित्य आहे, शाश्वत आहे,
हे मनाने लक्षात घेऊन माझ्या चिंतनात जे दंग होतात ते माझ्यासारखेच अविनाशी होतात, माझ्याशी नित्य पावतात आणि माझ्यासारखेच परिपूर्ण होऊन पूर्णत्वाला सहजपणे पोचतात. मी जैसा अनंतानंदू, जैसाचे सत्य सिंधू, तैसे चिते भेदू उरेचिना. मी जसा अनंत आहे, आनंद रूप धारण केलेला आहे, सत्याचा सागर आहे, तसेच ते माझ्यासारखेच होतात. मग मी आणि ते पुरुषोत्तम यांच्यात काही भेदच शिल्लक राहत नाही. जे मी जेवढे जैसे, ते चिते जाले तैसे, घटभंगी घटाकाशे, आकाश जेवी. ना तरी दीप मूळकी, दीपशिखा अनेकी, मीनलिया अवलोकी, होय जैसे. मी जेवढा अनादी आणि अनंत पसरलेला आहे ना, तेवढे ते माझ्यासारखे तसेच अनादी आणि अनंत पसरतात. घटामधले आकाश घट फुटल्यावर जसे वरल्या भव्य महद आकाशात विलीन होऊन जाते ना, किंवा अनेक दीपज्योती एकाच मुख्य दीपज्योतीत विलीन झाल्यावर त्यांची जशी एकच ज्योत होते ना, तसे ते पुरुष माझ्याशी एकरूप होऊन जातात. अर्जुना तयापरी सरली द्वैताची वारी, नांदो नामार्थ एकाहारी, मी तो विण. याप्रमाणेच अर्जुना, त्यांच्या मनातल्या द्वैत भावनांची इरझारा संपते. मी आणि ते केवळ नावापुरते वेगळे राहतो, परंतु आम्ही सदैव एकाच पंक्तीत नांदतो. येणेची पै कारणे, जै पहिले सृष्टीचे झुंपणे, तैही तया होणे पडेचिना. याच कारणामुळे माझ्याशी एकरूप झालेला माझा साधक भक्त असतो ना, त्याला ह्या सृष्टीची पहिली जडणघडण सुरू झाली तेव्हाही जन्म घेण्याची वेळ येत नाही. सृष्टीची सर्वादी, जे या देहाची नाही बांधी, ते कैचे प्रळयावधी निमतील पा. ज्या भाग्यवानांना सृष्टीच्या जन्मक्षणीही देहाचे बंधन उद्भवत नाही, ते प्रलयकाळी मृत्यू तरी कसे पावतील, ते लयाला कसे जातील. म्हणून जन्मक्षया अतीत ते धनंजया, मी झाले ज्ञानायया अनुसरोनी. म्हणून हे धनंजया, तू लक्षात घे की जे ह्या जन्म मृत्यूच्या पलीकडच्या तीरावर वास्तव्य करून असतात, ते आत्मज्ञानाच्या बळावर माझ्या स्वरूपात विलीन झालेले असतात. ऐसी ज्ञानाची वाढी, वानिली देवे आवडी, देवींची पार्थाही गोडी लावावया. श्रोते हो, भक्तश्रेष्ठ अर्जुनाला ज्ञानाची गोडी लागावी म्हणून भगवंताने शुद्ध ज्ञानाची प्रशंसा केली, ज्ञानाचे गोडवे गायले. तव तया जाले आन, सर्वांगी निघाले कान, सपाई अवधान आतलापा. भगवंताने केलेल्या या शुद्ध ज्ञानाच्या प्रशंसने अर्जुनाची भक्ती स्थिती, भावनिक अवस्था विलक्षणच झाली. जणू त्याच्या सर्वांगाला कर्णेंद्रिय फुटली, तो मूर्तिमंत अवधानच झाला. आता देवाची या ऐसे, जाकळी जतू ऐसे ओरसे, म्हणून निरूपण आकाशे वेटाळेना. आणि त्यामुळेच भगवंताचे बोलणे, त्याचे भक्ती निरूपण एकाग्र होऊन ऐकू लागला. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाचे निरूपण अवकाशव्यापी झाले. भगवंताचे सुमधुर बोलणे आकाशाला कवळता येईना एवढे अपार झाले. मग म्हणेगा प्रज्ञाकांता, उजवली आजी वक्तृत्वता, जे बोला एवढा श्रोता जोडला असे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले की हे प्रज्ञेच्या प्रियकरा, माझे निरूपण आज सफळ झाले, कारण माझ्या ह्या शाश्वत वाणीला तुझ्यासारखा अप्रतिम श्रोता मिळाला. तरी एक मी अनेकी, गोविजे देह पाशकी, त्रिगुणी लुब्धकी कोणी परी. त्रिगणरूपी पारधी, मूळ एकरूप असलेल्या मला देहाच्या पाशामध्ये कशा परीने गुंतवून ठेवतात.
कैसा क्षेत्र योगे विये ये जगे ते परिस सांगे खवणे परी. या क्षेत्राशी मी क्षेत्रज्ञ संयोग पावल्याने मी ही सृष्टी कशी निर्माण करतो, ती जगाची उत्पत्ती नेमकी कशी होते ते मी तुला सांगतो, ते तू आता ऐक. पै क्षेत्र येणे व्याजे या लागी हे बोलिजे जे मत्संग बीजे भूती पिके. या क्षेत्रात माझा संग हेच बीज पेरले जाते आणि त्यातून हे संपूर्ण भूतजात जन्माला येते.